मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरता राजधानी मुंबईत बुधवारी मराठा समाजाचा महाविराट मूक मोर्चा निघाला। शांततामय मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चाकरता रेकॉर्ड ब्रेक जनसमुदाय लोटला। मोर्चातून नेमकं काय हाती लागलं पाहूयात हा रिपोर्ट। मराठा मोर्चाचं भगवं तुफान बुधवारी मुंबईवर धडकलं। एक मराठा लाख मराठा असा यलगार राजधानीत घुमला। एकच चर्चा, मराठा मोर्चा या घोषणेचा प्रत्यय सगळ्यांनाच आला। कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ गेल्या वर्षी 9 ऑगस्टला पहिला मराठा मोर्चा निघाला। त्यानंतर वर्षभरात राज्याच्या विविध भागात लाखांच्या गर्दीचे तब्बल 57 मोर्चे काढण्यात आले। बुधवारी क्रांती दिनाच्या मुहूर्तावर मुंबईत निघालेल्या समारोपाच्या मोर्चात कोणी मावळ्याच्या, कोणी शिवबाच्या, कोणी जिजाऊच्या वेशात सहभागी झाले होते। अत्यंत शिस्तबद्धपण, कुठलीही घोषणाबाजी न करता हा मूक मोर्चा भायखळ्यातल्या जिजामाता उद्यानापासून जे उड्डाणपुलावरून आझाद मैदानात पोहोचला। त्या गर्दीच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली ती मोर्चातल्या रणरागिणींनी। आमच्या दारात कुणी आला तर त्याचं सूप भरून दाणे देणारी आमची माय, आमच्या खळ्यावर कुणी आला तर त्याला पोतभर धान्य देणारी आमची माणसं। पण आज आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागतंय। पंजाबचे पाणी हरियाणाला मिळू नये म्हणून पंजाबचे 42 आमदार राजीनामा देत आहेत आणि इकडे 147 मराठा आमदार हातावर हात ठेवून बसलेत। कोपर्डी बलात्काऱ्यांना फासावर लटकवून पीडित मुलीला न्याय द्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं या 2 प्रमुख मागण्या घेऊन या रणरागिणींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं। कोपर्डी बलात्कार खटला लवकरात लवकर निकाली काढणार। मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोग लवकर निर्णय घेणार। ओबीसींप्रमाणे मराठा समाजाकरता 605 अभ्यासक्रमांमध्ये शिष्यवृत्त्या, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांकरता वसतिगृह आणि 3 लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलंय। एक मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी गठीत केली जाईल आणि या मंत्रिमंडळ उपसमितीच्या माध्यमातून दर 3 महिन्यात ही जी काही हा फोरम तयार झालेला आहे, ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांचा जो फोरम आहे त्या फोरम सोबत दर 3 महिन्यांना एकदा ही मंत्रिमंडळ उपसमिती चर्चा करेल आणि त्या चर्चेच्या माध्यमातून ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल। सरकारसोबत झालेल्या चर्चेची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी आझाद मैदानात उपस्थित जनसमुदायाला दिली। आपली मोर्चाची धार बघून सगळे मराठा समाजातले, सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले। जेवढं शक्य होईल तेवढं आम्हाला काय घ्यायचं होतं ते आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न केलाय। मात्र सरकारच्या या आश्वासनामुळे समाधान न झाल्यानं संतप्त मोर्चेकऱ्यांनी काही काळाकरता दोघांनाही व्यासपीठावरच रोखून धरलं। सरकारने आश्वासनं दिलेले त्यांचा अधिक खुलासा होणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांनी जे सांगितले त्या गोष्टी आम्हीच सांगितलेल्या मागण्यातच रिपीट करायचा प्रयत्न केला। जे काय मागण्या होत्या त्या पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला नाही सरकारने। ज्याप्रमाणे आरक्षण असेल, त्याच्यानंतर कर्जमाफी वगैरे जे असेल, हे फक्त आतापर्यंत आपण तुम्हाला मिळणार आहे, देणार आहोत हीच भाषा आज केलेली आहे। पूर्णपणे तुम्हाला दिलेलं आहे, लेखी उत्तर नाही आणि त्यांच्या बोलण्यातही पूर्णपणे स्पष्टीकरण नाही। हे पूर्णपणे फसवेगिरी आहे। याच्यावरती विश्वास न ठेवता मराठा बांधवांनी आपला जो लढा आहे हा पुढे हात चालू ठेवावा। भूतो अशा स्वरूपाच्या या महाविराट मराठा मोर्चाची सांगता झाली, पण यातून मोर्चेकऱ्यांच्या हाती नेमकं काय लागलं यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।